35 नंतर गर्भधारण करावं का? नमस्कार, मी डॉक्टर देविका देशमुख, संचालिका केरळ आयुर्वेदिक क्लिनिक, विलेपार्ले पूर्व, मुंबई. आजचा आपला प्रश्न आहे की कन्सेप्शनसाठी सगळ्यात बेस्ट एज कुठलं आहे? अराउंड 35 और आफ्टर 35 इज इट हेल्दी टू इवन कन्सीव अँड हॅव अ बेबी? आयुर्वेदाप्रमाणे 18 ते 25 हे वय सांगितलंय सगळ्यात उत्तम फॉर कन्सेप्शन. पण आजकालच्या आपण ज्या लाईफस्टाईल्स आहेत आणि बऱ्याच काही गोष्टींप्रमाणे जो चेंजेस बॉडीमध्ये घडलेत किंवा बदलत आहेत, त्याप्रमाणे चांगलं एज हे 21 ते 31 ह्याच्यामध्ये मानलं जातं. आता त्यानंतर जर तुम्हाला कन्सेप्शनला जायचं आहे तर देर आर मल्टी फॅक्टोरियल थिंग्स दॅट कम इन टू पिक्चर. जसं की तुमचं काम काय आहे, बैठं जर काम असेल तर पेल्विक मुवमेंट तुमच्या किती होतात, तुमचे एक्सरसाइजेस किती होतात, तुमचे आहार त्याप्रमाणे बदलतात, बरोबर? तसंच तुमचा विहार कसा आहे, तुम्ही काय एक्सरसाइज करताय, तुम्ही कुठली योगासनं करताय, तुम्ही किती वेळ स्वतःला देताय की तुमची बॉडी तिथे मोबाईल राहील आणि एका स्थानावर बसून नसेल. तुम्ही काय आहार घेताय, तुम्ही किती स्वीट्स खाताय आणि तुम्ही किती जंक फूड्स खाताय, ह्याच्यावरती तुमच्या प्रत्येक बॉडीमधला सेल हा रिस्पॉन्ड करणार आहे इन ऑर्डर टू गिव्ह यू अ हेल्दी अँड हॅपी बेबी अँड अ गुड कन्सेप्शन ऑर नॉट. त्यामुळे 35 नंतर तुम्ही जर चान्स घेणार असाल, काही टेस्ट ह्या मॅन्डेटरी आहेत. एका स्त्रीसाठी आणि एका पुरुषासाठी फुल बॉडी एक्झामिनेशन इज अटमोस्ट इम्पॉर्टंट. ॲट द सेम टाइम फिजिकल एक्झामिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे फक्त ब्लड टेस्टवरती किंवा USG स्कॅनिंगवरती आधारित राहू नका. एका कपल काउन्सिलरला भेटा, who is a doctor who can also physically examine you to tell you about your physical health as well. At the same time, mental health counseling हे अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, तो अजिबात चुकवू नका. कारण 35 नंतर येणाऱ्या ज्या हॉर्मोनल चेंजेस आहेत एका मेलमध्ये आणि एका फिमेलमध्ये, त्याचा इम्पॅक्ट तुमच्या मनावर पडतो आणि हे काउन्सिलर्स तुम्हाला समजावून देऊ शकतात की एका थर्ड फॅक्टरचं म्हणजे एका बेबीचं आगमन जेव्हा होतं त्याच्यानंतर तुमच्यातले काही घडणारे चेंजेस आहेत, त्याप्रमाणे तुम्ही बेबीचं संगोपन कसं चांगलं करू शकाल, काय मदत तुम्हाला लागू शकेल, काय गोष्टी तुम्ही ध्यानी ठेवल्या पाहिजेत ज्या अदरवाईज 25 तुम्ही नाही ध्यानी ठेवलात तरी चालतात. ॲट द सेम टाइम नेक्स्ट गोइंग ऑन टू सपोर्ट सिस्टम्स. तुमचे सपोर्ट सिस्टम एकदम तगडे आहेत का, स्ट्रॉंग आहेत का? त्याच्यात तुमचे आई वडील येतात, जवळचे नातेवाईक येतात किंवा मेड्स आणि हेल्प अराउंड येते, डे केअर्स येतात. ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही इझिली अप्रोच करू शकत आहात का? कारण जसं आपण म्हणतो इट टेक्स अ विलेज टू रेज अ चाइल्ड. म्हणजे एका बाळाला आपण संगोपन करत त्याचं वाढवण्यासाठी, त्याचा चांगला विकास होण्यासाठी आपल्याला या सगळ्या सपोर्ट सिस्टमची अत्यंत गरज असते. फक्त बाळालाच नाही, पण ती गरज एका आईला जास्त असते. तर ती देण्यासाठी तुम्ही समर्थ आहात का? वैद्यकीय दृष्ट्या 35 अँड अबाव इज टर्म्ड ॲज हाय रिस्क प्रेग्नन्सीज. त्यामुळे इथे रिस्क फॅक्टर हा अतिशय जास्त प्रमाणात आढळला जातो. किती जास्त? बाय 88%. म्हणजे एका आईला जेव्हा ती प्रेग्नंट होते तेव्हा प्री एक्लॅम्सिया म्हणजे हायपरटेन्शन किंवा बाळाचं संगोपन करण्यासाठी ज्या गोष्टी लागणार असतात ते सगळे धातूज आणि डायबिटीज, ज्याला आपण प्रेग्नन्सी जेस्टेशनल डायबिटीज म्हणतो, ह्या सगळ्या फॅक्टर्सचा याच्यात समावेश होतो. त्याचबरोबर जेनेटिक डिफॉर्मिटीज यायचा इथे चान्सेस खूप जास्त असतात. म्हणजे बाळ 9 महिने व्यवस्थित वाढेल का नाही हेही समजत नाही, पण ॲट द सेम टाइम लो बर्थ वेट असणं हे होतं किंवा बाळ जन्माला आल्यानंतर त्याच्यात वेगळ्या वेगळ्या डिफॉर्मिटीज आपल्याला दिसायला लागतात. त्यामुळे या सगळ्या आपण अवॉइड कराव्यात असं मला मनापासून वाटतं इन अ मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. त्यामुळे ह्या इव्हॅल्युएट करणं हे अत्यंत गरजेचं असतं. ॲट द सेम टाइम आईची आपण मेनोपॉझल एज बघून म्हणजे मेनार्केची एज आपल्याला आधी बघावं लागते आणि त्याप्रमाणे मेनोपॉज कधी येणार आहे हा बघून ही प्रेग्नन्सी आपल्याला व्यवस्थित करावी लागते. म्हणजे आईला पोस्ट पार्टम डिप्रेशन येणार नाही ह्याची काळजी मात्र तिच्या नवऱ्याने आणि तिच्या घरातल्या माणसांनी घ्यायला हवी. सो ह्या सगळ्या हाय रिस्क फॅक्टर्सचा पण आपण विचार करायला हवा. अँड द लास्ट बट नॉट द लीस्ट फॅक्टर इज फायनान्शियल फॅक्टर. कारण एव्हरी बेबी हॅज हिज ओन वर्थ आणि त्यामुळे त्या बाळाला चांगलं वाढवण्यासाठी तुमच्याकडे तेवढे फायनान्सेस आज आहेत का, तुमच्याकडे तेवढा वेळ आहे का की तुम्ही बाळाला जन्म घातल्यानंतर त्याचा व्यवस्थित विकास करू शकाल. ह्या सगळ्यालाच आपण म्हणतो कपल काउन्सिलिंग, जे मी माझ्या क्लिनिकमध्ये देते. मेंटल हेल्थ
फिजिकल हेल्थ आणि पंचकर्मा व्यायाम. त्यामुळे तुमच्याकडे जर असे कोणी डॉक्टर्स असतील तर त्यांना डेफिनेटली अप्रोच करा टू नो वेदर इट इज गुड फॉर यू ऑर नॉट टू हॅव अ बेबी आफ्टर 35. धन्यवाद.